बरेच वेळा असं होतं की आपल्याला नोटा मोजता येत नाही. तर त्यासाठी एक ट्रिक आहे. बहुतांश काय होतं की आपले हात ड्राय होऊन जातात. जसं आपण घराच्या बाहेर पडतो तर हवेमुळे हात ड्राय होऊन जातात. तर थोडंसं आपल्याला थोडंसं मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे बोटांना आणि थोडंसं मॉइश्चरायझर बोटांना लावून घेतल्यानंतर आपल्याला नोटा मोजायच्या आहेत. तर आपण जी मिस्टेक करतो नोटा मोजताना, आपण अशा प्रकारे नोटा मोजण्याचा प्रयत्न करतो. तर आता मी अशा प्रकारे नोटा मोजायला गेली तर एकासोबत काय होतात, 2 नोटा ड्रॅग झाल्या. आता मी इथे नोटा मोजायचा प्रयत्न करते आणि काय होतं की थोडं फास्ट मोजायचा प्रयत्न केला तर एका वेळेस 2 किंवा 3 नोटा अशा ड्रॅग होतात. तर त्यामुळे काय होतं की कॅल्क्युलेशन जे आहे आपलं ते चुकीचं होऊ शकतं. काउंटिंग चुकीची जाते. पण ज्यांना खरंच खूप प्रॅक्टिस आहे ते असे पण नोटा मोजू शकतात. तर छोटीशी ट्रिक अशी आहे की आपल्याला एक रबर बँड घ्यायचा आहे आणि तो रबर बँड आपल्याला असा लावायचा आहे आणि जेव्हा आपण अशा नोटा पकडतो तर जी उठलेली बाजू आहे ती आपल्याला वर ठेवायची आहे. तर आता ही उठलेली बाजू आहे तर ही वर आपण ठेवलेली आहे आणि हे 2 फिंगर्स लेफ्ट हँडचे ते आपल्याला असे ठेवायचे आहेत. हे 2 फिंगर्स आपण असे ठेवल्यावर हा जो थंब आहे हा थंब आपल्याला असा खाली ठेवायचा आहे आणि खाली ठेवल्यावर या नोटा अशा फ्लिप करायच्या आहे. तर आपल्या हातामध्ये असं अर्ध नोट्याचं स्ट्रक्चर जे आहे ते आपल्या हातामध्ये असं अर्ध नोटाचं येतं. आता आपल्याला या 2 फिंगर्सनी आणि हा जो थंब आहे याने आपल्याला नोटा मोजायच्या आहे. तर ह्या टेक्निकने काय होतं की आपल्या नोटा जेव्हा आपण मोजतो तेव्हा अशा एकासोबत 2 ड्रॅग नाही होत. एकासोबत एकच ड्रॅग होते आणि नोटा मोजणं खूप स्मूथ जातं. म्हणजे इझिली आपण या नोटा कमी वेळामध्ये मोजू शकतो आणि जशी तुमची स्पीड वाढेल तसे तुम्ही मग फास्ट नोटा मोजू शकता. तर ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा.